सर्वांना नमस्कार. आदरणीय भाऊंचा वाढदिवस व मुकबधीर विद्यालय व वसतिगृहाच्या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कुटुंबप्रमुख भाऊ, बँकेचे अध्यक्ष डॉक्टर एरम साहेब, उपाध्यक्ष श्रीयुत समीर जोशी काका, बँकेचे CEO CA गुरवसाहेब, बँकेचे संचालिका व संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ रश्मी एरम वहिनी, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चिन्मय एरम सर, उपाध्यक्ष सौ गुरव मॅडम, संचालिका रोहिणी मॅडम, कुलकर्णी मॅडम, मंचावर उपस्थित डॉक्टर लाहोटी सर, सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व विश्वस्त, बँकेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद, तीनही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार म्हणून आपण जे समोर उपस्थित बसला आहात, आपण सर्व शुभचिंतक मित्र हो. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. सर्वप्रथम आपणा सर्वांना नूतन मराठी वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. कार्यक्रमाचा बोध होतो उद्देशिकेतून आणि उद्देशिका समजते प्रास्ताविकेतून. तर या अशा मंगलमय कार्यक्रमाची प्रास्ताविका करण्यासाठी मी बँकेचे CEO CA सन्माननीय गुरव साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कराड अर्बन कुटुंब प्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी उर्फ भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कराड अर्बन कुटुंबामध्ये सकाळपासून वेगवेगळ्या सामाजिक कार्याचं आयोजन केलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कैलासवासी डॉक्टर दशी एरम उर्फ बाबा आणि भाऊ यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली मूकबधिरांची शाळा, त्या शाळेचं अत्याधुनिकीकरण करण्याचं काम आजच्या शुभमुहूर्तावर होतं आहे. याच्या शुभमंगल प्रसंगी उपस्थित मंचावर ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो आहे असे माननीय भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर एरम साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष माननीय समीर जोशी काका, बँकेच्या मान्य संचालिका आणि आपल्या मुकबधीर शाळेच्या माजी अध्यक्षा रश्मी वहिनी, त्याचबरोबर आपल्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी सर, या संस्थेच्या उपाध्यक्षा सौ जयश्री गुरव, ट्रस्टी रोहिणी एरम, कुलकर्णी मॅडम, उपस्थित सर्व ट्रस्टी, बँकेचे माजी संचालक आणि फलकर साहेब, या शाळेचे माजी ट्रस्टी, शिकऱ्यांना, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि बँकेचा सर्व सेवक वर्ग आणि सर्व कराड अर्बन कुटुंबीय आणि ज्यांच्यासाठी आपण आजचा हा कार्यक्रम घेतोय, ज्यांच्या सहवासात आजचा कार्यक्रम होतोय, हे सगळे बालचमू, या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गुढीपाडवा म्हटलं की आपण एक नवीन संकल्प करायचा आणि केलेल्या संकल्पाची पूर्ती झाली का नाही याचा मागोवा घ्यायचा असतो. गेल्या वर्षी जो संकल्प केला होता त्याची पूर्ती आज झालेली आहे. बँकेच्या म्हणजे कराड अर्बन कुटुंबाचाच एक मातृसंस्था बँकेमध्ये गेल्या वर्षी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं जाहीर केलं होतं की बँकेचा व्यवसाय 5,500 कोटी आणि नेट NPA 0% अचीव करायचा. सांगायला आनंद वाटतो, उद्या 31 मार्च आहे, आज 30 मार्च आहे. 29 मार्चलाच बँकेचा व्यवसाय 5,800 कोटी रुपयाचा झालेला आहे. ग्रॉस NPA 7.5% आणि नेट NPA -50, 0%च्या खाली आलेला आहे. त्याची संकल्प पूर्ती केलेली आहे. दुसरा संकल्प होता, आता या अत्याधुनिक युगात डिजिटायझेशनमध्ये बँकेत सगळं संगणकीकरण आहे
आणि आपण सर्व ऐकतात सायबर सिक्युरिटीचे जे धोके आहेत ते कमीत कमी राहावेत, ते नियंत्रित करावे अशा उद्देशानं गेल्या वर्षी आम्ही 5 ते 6 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायटेक कंपन्यांना व्हिजिट देऊन आपल्या बँकेचं सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चालू करायचं असं मानस भाऊंच्या वाढीसाठी ठरलं होता. त्या अशा अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं आज उद्घाटन बँकेमध्ये भाऊंच्या हस्ते झालेलं आहे. जवळ 6 ते 7 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट आपण तिथे केलेली आहे आणि जवळ 25 सेवक नवीन तिथे भरले आहेत. म्हणजे आत्ता आपल्याला जे आपली बँक सगळ्या दृष्टीने सुरक्षित राहिले, म्हणजे डिजिटल म्हणजे आता डेटा तुमचा सिक्युरिटी सेफ आणि एव्हरी ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंगची सिस्टीम आपण तिथे चालू केलेली आहे. 24 तास 7 दिवस 365 दिवस हे सेंटर आपलं चालू राहणार आहे. आपल्या प्रत्येक ग्राहकाचा डेटा सुरक्षित ठेवायचं काम हे सेंटरमार्फत केलेलं आहे आणि करणार आहोत. त्याचं सिक्युरिटी सेंटरचं ऑपरेशन सेंटरचं आज उद्घाटन मगाशी 5 वाजता भाऊंच्या असेल. अशी संकल्पपूर्ती गेल्या वाढदिवसाला केली, संकल्प केला होता त्याची आपण पूर्ती केलेली आहे. ह्या वर्षीचा नवीन संकल्प करायला पाहिजे. ह्या संकल्पमधला पहिला संकल्प आहे आपल्या मूकबधिर मुलांच्यासाठी एक अत्याधुनिक वसतिगृह आणि शाळा असं निर्माण करायचा उद्देश आपण संकल्प केलेला आहे. कैलासवासी बाबांनी 30 वर्षापूर्वी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याकडे डॉक्टर मंडळी या सगळ्यांनी मिळून या शाळेची स्थापना केली. शाळा स्थापना आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, भाड्याच्या जागेत चालू केली. भाड्याच्या जागेला 5-4 वर्षे चालवली. त्यानंतर ही जागा खरेदी केली, जागा डोनेट केली माननीय बाबांनी. काही लोकांनी जागा डोनेट केली, मात्र आपल्या या इमारतीसाठी पैसे नव्हते. तर आपल्या या इमारतीसाठी आपण कर्ज काढले 40 लाख रुपये आणि कर्ज काढून आपल्या या सगळ्या इमारती आपण बांधल्या आणि आपल्या संसारिक कर्जाचा डोंगर होता. पण मध्येच बाबांचं निधन झाल्यानंतर बाबा जेव्हा आजारी होते त्या बाबांना नेहमी खंत वाटायची की भाऊंना नेहमी म्हणायचे आणि एरम साहेबांना म्हणायचे या शाळेवर कर्जाचा बोजा आहे आणि कर्जाच्या बोजाच्या खाली मी आमच्या या अपंग मुलांना, दिव्यांग मुलांना आपण कसं शिकवणार, हा एक त्यांच्यामागे मोठा प्रश्न होता. माननीय भाऊंनी आणि चेअरमन साहेबांनी बाबांना शब्द दिला होता की भविष्यात तुमची शाळा आम्ही कर्जमुक्त करू आणि स्वतःच्या पायावर उभी करू, हा तुम्हाला मी शब्द देतो. तो शब्द आपण सगळ्यांनी पुरा केला आणि जवळजवळ 65 लाख आपल्या शाळेला कर्ज होतं. गेल्या 10 वर्षामध्ये आपली कर्जाची पुरती परतफेड केलेली आहे. आपण शाळा आपली कर्जमुक्त आहे. त्या स्वतःच्या पायावर जवळ 50 लाखाचा आपला स्वतःचा फंड आपण उभा केला आहे. हे करत असताना आत्ताच आपलं जे वसतिगृह आहे ते अत्याधुनिक आहे, जुनं आहे. बऱ्याच अडचणी येतात, पाणी येतं, लिकेज आहे, डास होतात आणि मुलं आजारी पडतात. अशा अनुषंगानं आमच्या सौनं उपाध्यक्ष केलं आणि त्यासारख्या मागं लागल्या की मुलं आजारी पडत आहेत, त्यांना काहीतरी वेगळे करायला पाहिजे. आणि मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण नवीन शाळा उभी करूया आणि त्यासाठी नवीन शाळा आणि स्वतंत्र वसतिगृह पूर्ण हायटेक आणि भविष्यात कुठलाही त्याला मेंटेनन्स येणार नाही, कमीत कमी मेंटेनन्स अशी नवीन शाळा आपण वास्तू उभी करतो आहे. जवळ 10,000 स्क्वेअर फूटची अशी पूर्ण शाळा, 2 वसतिगृह असं ऑफिस असं आपण उभं करतो आहे. आणि हे उभं करण्यासाठी निधीची आवश्यकता आहेच, पैसे पाहिजेत. नुसता संकल्प केला तर भाऊंचे मित्र दात्रा काका जे लंडनला असतात त्यांच्या 80व्या वाढदिवसा दिवशी तिने एक जेवण दिलं आम्हाला सगळ्यांना आणि अचानकपणे तिने आमची कुजबूज ऐकली की बाबा तुम्ही ही शाळा उभी करता, याला पैसे कुठे उभून राहणार. तर म्हणले मी आता व्यवसायातून निवृत्ती घेतो आहे, माझं पण 80-82 वर्ष झालं. तर माझ्या व्यवसायाच्या निवृत्तीतले माझे काही प्रॉव्हिडंट फंड आहे त्यातले निम्मे पैसे मी आपल्या शाळेला देणगी देतो. त्यामुळे 31 लाख रुपयाची त्यांनी आपल्याला देणगी या शाळेला दिली. आम्ही संकल्प आपण केला की पूर्ती होते त्यासाठी कोणतरी भेटतंच. आणि हा टप्पा चालू झाल्याबरोबरच मग माननीय चेअरमन साहेबांनी 11 लाख रुपये, भाऊंनी 11 लाख रुपये, मी स्वतः 2,51,000 रुपये असे चालू झालं की मदतीचा ओघ चालू झाला. याजवळ 30 ते 35 दिवसामध्ये 85 लाख रुपये आपल्याला सगळ्या स्वरूपातून आपल्या सेवकांनी एक्झिक्युटिव्हचा 11,000 रुपये मदत केली. आणि हा करण्याचा मागचा उद्देश आहे, आपण जसा जन्माला येतो, आपण जगतो, चांगला व्यवसाय करतो, आपण त्यामध्ये समाजाचा काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे अशा उद्देशानं प्रत्येकजण दानशूर व्यक्ती आहे आपल्या शाळेला मदत करतात. आणि गेल्या वर्षी असाच एक संकल्प केला होता की भाऊंचा वाढदिवस आम्ही 2 पद्धतीने करतो. 16 मार्चला वाढदिवस असतो, 16 मार्चला एक कौटुंबिक वाढदिवस असतो, सगळे आपले संचालक आम्ही एकत्र येतो
आणि भाऊंचा वेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. हा वाढदिवस साजरा करताना काहीतरी कोणतरी वस्तू घेऊन येतो, काहीतरी करतो, गिफ्ट द्यायचं भाऊंना. तर भाऊ म्हणली मला तर भरपूर आहे सगळं, कोणाची मला देणगी गिफ्ट मिळण्यापेक्षा तुमचा दुवा महत्त्वाचा आहे. हा दुवा आपण कसा मिळवायचा, तर दुवा आपल्याचा गुन्हागार करायला पाहिजे. दुवा मिळवण्यासाठी म्हणून भाऊंचा 16 मार्च वाढदिवस आम्ही दान दिवस केला, दान दिवस साजरा करायचा. आणि त्या दान दिवसा दिवशी आपल्या सर्व संचालकांनी जवळ 10 लाख रुपयाचे डोनेशन आपल्या शाळेला दिलं. तसंच ह्या वर्षीसुद्धा आपण दान दिवस केला 16 मार्चला, त्याशिवाय 6 ते 7 लाख रुपये जमा झाले. अशा पद्धतीनं आपण या शाळेच्या वास्तुनिर्मितीसाठी असं आपण एक फंड रेजिंगचं काम करतोय. आणि अशी आपली अत्याधुनिक शाळा, वसतिगृह, एक हॉल चांगला मुलांसाठी बसण्यासाठी, एक कार्यशाळेसाठी हॉल असा निर्माण होणार आहे. जो 18 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, 2 कोटी रुपये अंदाजे खर्च आहे. पण हे करत असताना जेव्हा आम्ही अशी चर्चा करतो, त्याबरोबर आपले काही कराड अर्बन कुटुंबातले काही घटक असतात, ते सुद्धा म्हणतात आमची सुद्धा याची इच्छा असते, दानत आमची आहे, पण कुठे योग्य ठिकाण देता येत नाही. योग्य ठिकाण कुठलं आहे, तर तुम्ही सगळेजण जे त्याकडे चांगले काम करता त्या ठिकाणी आम्ही दान देतो. मग दान योग्य ठिकाणी जायला आमचं असा विचार केला. तर मग काही वीट सप्लायरचे लोक आहेत, ते म्हणले आम्ही विटा देतो. कोण आरएमसी प्लॅन्टवाले आहेत, आम्ही आरएमसी देतो. कोण म्हणते आमचे इलेक्ट्रिक साहित्य आहेत, त्यांची नावं जाहीर करत नाही. आपला जेव्हा वास्तू सगळी पूर्ती होईल, जेव्हा आपला उद्घाटन समारंभ होईल, तेव्हा सगळ्या लोकांचा आपण सत्कार करूया. पण ज्या लोकांनी आता ते त्याची मानसिकता दाखवली, असे बरेच लोक आहेत. त्यामुळे अशाप्रमाणे निम्मे खर्च आपला तिथून निघणार आहे. तर आपल्या शाळा उभी करायला कुठलीही अडचण येणार नाही, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि कराड अर्बन कुटुंबाने एकदा संकल्प हाती घेतला, त्या संकल्पाची पूर्ती 100% होती. आणि त्यातल्या त्यात अजून भाऊंचा वाढदिवस आणि भाऊंच्या यशाचं गमक आपण बघितलं. तर त्यांनी जे जे काय आत्तापर्यंत संकल्प त्यांच्या आयुष्यामध्ये केलेले आहे, त्या सगळ्या संकल्पाची पूर्ती झालेली आहे आणि केलेली आहे. तसाच आपल्या या शाळेचा संकल्प, जो नवीन वास्तूचा संकल्प आहे, तो नक्की या 1.5 वर्षात पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. त्याचबरोबर हे करत असताना बँकेमार्फत सुद्धा आपण सर्व सेवकांना डायरी लिहितो. किंवा गेले 60 वर्ष भाऊ डायरी लिहितात. वय 83 असलं तर 60 वर्ष डायरी, म्हणजे वयाच्या 23 वर्षापासून डायरी लिहितात. आणि ही सवय आपल्या सगळ्या सेवकांना लावावी, आपल्या सर्व अर्बन कुटुंबातील लागावी अशा उद्देशाने गेल्या 15 वर्षापासून आपण डायरी सर्व सेवकांना देतो, घटकांना देतो. त्या डायरीसुद्धा आज प्रकाशन आहे. डायरीसुद्धा वेगळी आहे. जसं आपण कॅलेंडर काढलं आहे, दिनदर्शिका काढली, संतांची मांदी आळी, त्याच धर्तीवर आपण आता डायरी काढलेली आहे. सगळ्या आपल्या अर्बन कुटुंबातील घटकांना सगळ्या ते डायरीचं प्रकाशन सुरू मिळणार आहे. आणि महत्त्वाचं जर म्हटलं की भाऊंचं आता आपण वय कोणी विचारू नये, आम्ही सुद्धा विचारत नाही. आणि येणाऱ्या माणसाला सुद्धा भाऊंचं काही वय विचारू नका. खरं जरी 83 असलं तर आत्ता तुम्हाला माहिती आहे कुठलं आलं की सेक्शन कुठलं की 2.0 1.0 कुठले म्हणजे अपग्रेड केलं की 1.0 हे तुमचं व्हर्जन 2.0 आलं. त्याचं भाऊंचं व्हर्जन 8.3 आहे. काय 8.3 व्हर्जन आहे. त्या व्हर्जनचं जे गमक आहे हे सर्वांगीण आरोग्य. सर्वांगीण आरोग्य म्हणजे काय, तर आम्हाला एक मी त्या निमित्तानं मी सांगतो की त्यांचं स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदम ओके. 83 वगैरे वर्ष तर वाटत नाही, 83 वर्ष तुम्हाला 8.3 आहे. कौटुंबिक आरोग्य म्हटलं की कौटुंबिक सगळी व्यवस्था त्यांची चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य करतात. व्यावसायिक आणि शैक्षणिक म्हटलं, व्यावसायिक त्यांनी जवळ 40 ते 50 जे उद्योग उभे केले, त्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवलेलं, ते व्यवसाय सगळे चांगले चालू आहेत. शिक्षणाचं आरोग्य म्हटलं शिक्षण कमी आहे, मग त्याने एक्सपिरियन्स आणि एक्सपेरिमेंट, अनुभव आणि प्रयोग ह्याच्यातून ते सगळ्या डिग्र्या त्यांनी घेतलेल्या. कुठली डिग्री त्यांच्याकडे नाही असं नाही आहे, सगळ्या डिग्र्या त्यांच्याकडे आहेत. ते त्यांचं ते एक आरोग्य चांगलं आहे. मित्रांच्या जे संबंधांचे आरोग्य आहे तर म्हटलं ते कुठल्याही अगदी लहान मुलं म्हटलं त्याच्यात ते मिस होतात. त्यांचा सिनियर सिटीजन ग्रुप आहे तर ते महिन्याला एकत्र येतात, ते आरोग्य उत्तम आहे. आणि शेवटचे सामाजिक आरोग्य, हे सगळं आरोग्य व्यवस्थित असलं तर सामाजिक आरोग्य तुमचं व्यवस्थित असेल तरच लोक दुवा देतात. तर स्वतः स्वावलंबी होऊन स्वतःपुरतं मर्यादेने राहता समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं मान्य भाऊनी बाबांच्याकडून त्यांची गुरुदक्षिणा घेतली आणि ती पुढे चालू ठेवलेली आहे. तीच गुरुदक्षिणा ठेवली, ती सामाजिक आरोग्य योग्य ठेवल्यामुळेच या ठिकाणी आहेत. म्हणूनच आपण सामाजिकरित्या त्यांचा वाढदिवस साजरा करतो. इतर व्यक्तींचा सामाजिकरित्या वाढदिवस होत नाही. कितीतरी बऱ्याच मोठी व्यक्ती आहेत, करोडोपती आहेत, पण त्यांचा असा सामाजिक वाढदिवस कधी साजरा केला जात नाही. असा सामाजिक वाढदिवस करण्याचा योग आपला नेहमी येतो. म्हणून भाऊंचं सुद्धा सामाजिक आरोग्य व्यवस्था असल्यामुळे सर्वांगीण आरोग्य आहे. म्हणूनच आपल्या सगळ्या कराड कुटुंबाची चांगली प्रगती होते, प्रगती होत राहील अशी मला खात्री आहे.
भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण जो आता पूर्ण संकल्प केलेला आहे तो संकल्पाची पूर्ती होईल यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या परीनं जे काय आपल्याला दान द्यायचं आहे तर दान देऊन आपण आपल्या परीनं आपल्या मित्रांना आपले जे दानशूर आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन दान द्यावं की आपल्याला हे उभं करायचं आहे आणि असं आपली संस्था मोठी करूया जेणेकरून समाजाची सेवा या मार्फत होऊन ह्या दुवांचा गुणाकार करून भाऊंना चांगल्या प्रकारे दुवा मिळेल आणि भाऊंच्या शताब्दीला इथं अशी एक चांगली इमारत उभी करून भाऊंचा 100वा वाढदिवस ह्या ठिकाणी आपलं साजरा करूया अशी मी परिषदेची प्रार्थना करतो. तत्पूर्वी बँकेचा पण एक संकल्प आहे. बँक आता 5,800 कोटी दिवसात सांगितला 72 शाखा होत आहेत. पण 2030 साली जेव्हा भाऊंचा 90वा वाढदिवस असेल तेव्हा बँकेच्या 90 शाखा 9,000 कोटी व्यवसाय 90 कोटी प्रॉफिट आणि भाऊंचा 90वा वाढदिवस करण्याचा संकल्प आपल्या करार कुटुंबाला घेतलेला आहे. तर नक्की 2030 साली ह्याच मैदानात ह्याच पटांगणात आपण एकत्र येऊन हा साजरा करूया असे तुम्हाला ग्वाही देतो. भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप सुंदर अशी बँकेची ही डायरी स्वतः बँकेने दिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरदम शतम शतम. सन्माननीय भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. औक्षण करताना या ठिकाणी मुकबधीर मुली खूप आनंदाचा खूप हर्षाचा हा क्षण आहे. नको पटके सांगू त्याला पहिले सर काढ सर त्याला पहिले घ्या थोडा सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भाऊंना बुके देऊन भाऊंचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद सर. आपल्या आगमनाने हा कौतुक सोहळा अधिकच खुलून आलेला आहे. आमच्या संस्थेतर्फे बँकेतर्फे खूप खूप आभार. खूप वेळात वेळ काढून सन्माननीय आमदार साहेब डॉक्टर अतुल भोसले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा आमच्या संस्थेतर्फे या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्माननीय भाऊंना विनंती करतो की आपल्या हस्ते आणि चेअरमन साहेबांच्या हस्ते आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. धन्यवाद साहेब. एरम मुखबधीर विद्यालयामध्ये घेतलेल्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आपले तरुण बर्थडे बॉय आदरणीय भाऊ, यांचं दिवसेंदिवस वय कमी होत चाललेलं आहे, असे आमचे भाऊ आदरणीय आपले चेअरमन साहेब, ज्यांचा आशीर्वाद हा कायमच आमच्याबरोबर असतो. एरम ग्रुपचा कुटुंबाचा आशीर्वाद आमच्याबरोबर असतो. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय दादा, आदरणीय गुरव साहेब,
कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय काकीसाहेब, त्यांचे सगळे सहकारी, अतुलदादा त्यांचे सगळे सहकारी. आज खरं तर सुभाष भाऊंना बुके कुठं द्यायचा हा विचार आम्ही करत होतो. आणि आज छत्रपती शिवेंद्र महाराजांचा देखील वाढदिवस आहे, त्यामुळे सकाळी मी त्यांना देखील शुभेच्छा द्यायला गेलो होतो. आणि एका प्ले स्कूलचं उद्घाटन होतं आज. प्ले स्कूलचं उद्घाटन आणि कोचिंग क्लासेस होते त्याचंही उद्घाटन होतं, आणि त्यामुळे थोडा उशीर झाला. आणि मग आम्हाला असं कळालं की भाऊंचं इथं कार्यक्रम चालू आहे, आणि त्यामुळे ठीक आहे म्हटलं आपण जाऊ, आणि त्यानिमित्ताने चांगल्या कामाचा परिचय देखील आपल्याला होईल, असंख्य लोकांशी देखील संवाद साधता येईल आणि भाऊंचा देखील आशीर्वाद घेता येईल. आज मला मनापासून आनंद एका गोष्टीचा आहे की समाजामध्ये असंख्य असे लोक असतात जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, पण एक आगळा वेगळा उपक्रम समाजासाठी राबवण्याची दूरदृष्टी ज्या विचार परिवारांनी दाखवलेली आहे तो पूर्णपणे अर्बन कुटुंब परिवार आहे. ज्या अर्बन कुटुंब परिवारांनी एक संवेदनशील विषयाला हात घातला, आणि आज ही जी शाळा आपण मोठी करत आहोत, या सगळ्या उपक्रमामधून समाजाच्या आणि या सगळ्या माझ्या विद्यार्थी मुलांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हा सगळा आपल्या अर्बन कुटुंबाला राहणार आहे. आज या कार्यक्रमाला येताना मी भारावून गेलो की वाढदिवसाच्या निमित्तानं लोक अभिष्टचिंतन सोहळा घेतात, हार तुरे जमतात, मोठ्या प्रमाणावर लोक आपली वाहवा करतात किंवा लोक आपला उदो करतात. पण अशा प्रकारचा एक दृष्टिकोन ज्याच्यामधनं समाजामध्ये एक असा घटक आहे ज्या घटकाला लक्ष देण्याची गरज आहे, ज्या घटकाला भविष्यामध्ये चांगलं होण्यासाठीचा आपण मदत करणं गरजेचं आहे. काम करत असताना ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपण नाराज होतो, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपण परमेश्वराशी सुद्धा लढाई करायला तयार असतो की माझ्या मनासारखं काय झालं नाही, प्रमोशन आपलं वेळेत झालं नाही, पोस्टिंग आपलं वेळेत झालं नाही, ट्रान्सफर आपली वेळेत झाली नाही, पगारवाढ आपली वेळेत झाली नाही, राजकीय लोकांचं तर बोलायला सोय नाही, असमाधानी प्राणी सगळे की काय. म्हणजे नगरसेवक झाला की त्याला नगराध्यक्ष व्हायचंय, नगराध्यक्ष झाला की त्याला आमदार व्हायचंय, आमदार झालं त्याला मंत्री व्हायचंय, मंत्री झालं त्याला खाती चांगली मिळत नाहीत, खाती चांगली मिळाली तर त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं. त्यामुळे ते समाधान हे राजकीय क्षेत्रामध्ये शक्यतो होत नसतं, आणि जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सगळं जे काही पाहिजे असतं ते तर आपल्याला जीवनामध्ये मिळू शकत नाही. आणि त्यामुळे समाजामध्ये काही असे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे समाधानी आहेत, त्यापैकी आपले भाऊ एक आहे की सदैव समाधानी असणारं व्यक्तिमत्व आहे आणि काळानुसार बदलणारं व्यक्तिमत्व. बरेच वेळेला आपण यशस्वी झालो की आपल्याला वाटतं की आता असंच आपण भविष्यात कायम राहावं, तसं नाही. समाजामध्ये काळानुसार बदल देखील करणं गरजेचं आहे, आणि तो बदल हा अर्बन कुटुंब म्हणून आपण नेहमी करत राहिला. त्यामुळे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा अर्बन परिवाराच्या सगळ्या ज्या संस्था असतील त्या उत्कृष्ट चालवण्याचं एक काम आपण आजपर्यंत केलेलं आहे. आज या शाळेला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे काही आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकू, वैयक्तिक विधानसभेचा सदस्य आपला म्हणून मी काही जे काही मदत करू शकू ती मदत करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करीन. कृष्णा परिवाराच्या माध्यमातून देखील आपल्या माध्यमातून आपण आम्हाला जी मदत मागाल ती मदत आम्ही सगळी तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित स्वरूपी प्रयत्न करू. आज मला या विद्यार्थ्यांकडे बघितल्यानंतर यांच्या जीवनामधल्या संघर्षाची खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक करावं असं वाटतं. किती मोठा संघर्ष हे लोक जीवनामध्ये करतात आहे. आत्ता सुद्धा यांच्याशी शेकहँड करताना जो आनंद मला झाला तो शब्दामध्ये मी मांडू शकत नाही, इतका मला मोठा आनंद झाला की या विद्यार्थ्यांना एवढा संघर्ष आहे. रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतचा यांचा संघर्ष आहे, पण या संघर्षाला ह्यांनी मूठ माती दिली, आणि ह्या संघर्षाशी कुठलीही तमा न बाळगता ही विद्यार्थी परत एकदा आपलं जीवन चांगलं जगण्यासाठीचा प्रयत्न करतात आहे. आणि हे खऱ्या अर्थानं आपण शिकण्यासारखं यांच्याकडनं, आणि ह्या विद्यार्थ्यांना आपल्याला जास्तीत जास्त उपकृत करण्यासाठी, पुरस्कृत करण्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये
करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सामाजिक कार्याला समाज देखील मोठ्या प्रमाणावर मदत करत असतो. समाज देखील अशा चांगल्या कामासाठी एकसंघ होत असतो आणि त्याचं दर्शन आज मला इथं बघायला मिळतंय की आज मोठ्या प्रमाणावर लोक अशा सामाजिक उपक्रमासाठी इथं जमलेले आहेत. मला आज एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो की अनेक वेळेला आदरणीय भाऊंबरोबर संपर्क माझा झालेला आहे किंवा अनेक वर्ष मी भाऊंना भेटतोय आणि ज्या वेळेला मी विधानसभेला उभा देखील राहिलो नव्हतो तेव्हापासूनचा माझा भाऊंशी खूप जवळचा सलोख्याचा संबंध आहे आणि कायमस्वरूपी चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. एखादी गोष्ट पटत जरी नसली पुढच्या माणसाला तरी देखील त्याला ती परखडपणे सांगण्याचं एक मोठं मन हे त्यांनी आजपर्यंत दाखवलेलं आहे. भविष्य काळामध्ये भाऊ माझा हाच प्रयत्न राहणार आहे की कराडला विकसित करण्यासाठी, कराडला आणखीन प्रगत करण्यासाठी आणि या कराडची वेगळी ओळख ही महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर निर्माण करण्यासाठी, माझ्या कराडकरांची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जो काही प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करता येईल, सरकारच्या तिजोरीचे दरवाजे हे आमच्या कराडकरांसाठी कायमस्वरूपी खुले करण्यासाठी कराडचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचा भविष्यात मी आपल्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने प्रयत्न करणार आहे. मी परत एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर हा संपूर्ण कार्यक्रम मला अटेंड करायला आवडला असता, पण प्रीती संगम घाटावर एक कार्यक्रम आता घेतलेला आहे, तिथं मला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि आता अलीकडं पूर्वीसारखं नाही, आता सगळीकडे उपस्थिती ठेवावीच लागते. एखाद्या ठिकाणी उपस्थित नाही राहिलं की संध्याकाळचा SMS लोक करतात की कसं तुम्ही वागताय, काय करताय, लगेच म्हणजे पुढचं हे होतं. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी वेळ दिली तर उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न करत असतो. आज मला भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचं सुद्धा सगळ्यांचं दर्शन झालं, याच्याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संस्थेच्या वतीनं संस्थेच्या तिन्ही शाळा, मुकबधीर विद्यालय, तिन्ही शाखांच्या मार्फत भाऊंचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सत्कार होतोय. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ गौरव मॅडम, संचालिका रोहिणी मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे आणि भाऊंचा या ठिकाणी संस्थेमार्फत या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यांनी वैयक्तिक तयार करून आणलेला हा पुष्पगुच्छ आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप छान स्वतः तयार केलेला हा गुच्छ भाऊंना प्रदान करतोय. थँक्यू. नागपूर येथे पार पडल्या जिल्हास्तरीय स्पर्धा ज्या सातारा येथे झाल्या, जिल्हा परिषदेमार्फत या स्पर्धांचे आयोजन केले होते यावर्षी. उल्लेखनीय आणि खूप आनंदाची गोष्ट अशी की यावर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या मुकबधीर विद्यालयानं जनरल चॅम्पियनशिप पटकावली आणि त्यातील काही खेळाडूंची निवड ही राज्यस्तरासाठी झालेली होती. राज्यस्तरीय स्पर्धा ह्या नागपूर येथे झाल्या आणि इथं सुद्धा आपले विद्यार्थी कमी पडले नाहीत. नागपूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जान्हवी सावंत हिनं 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक आणि लांब उडी या क्रीडा प्रकारात दुसरा नंबर आला. तिचे पालक सुद्धा आलेले आहेत. कृपया आपण समोर यायचं आहे. जान्हवीचा या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सत्कार होतोय. जान्हवीचे पालक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या मुलीला सुवर्ण पदक मिळतंय. आपल्या शाळेचं नाव राज्यामध्ये उज्ज्वल करण्यामध्ये ही मुलगी आघाडीवर आहे. जान्हवीचा या ठिकाणी सत्कार होतोय. तिच्या मान्यवरांच्या हस्ते हा कौतुक सोहळा. खूप अभिनंदन जान्हवी. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. तसेच या विद्यार्थिनीनं स्टेजवरच थांबायचं आहे. मेंबर या ठिकाणी तिचा सत्कार करणार आहेत. कृपया आपणही मंचावर यायचंय. रोटरी क्लबचे सदस्य. नेहमीच रोटरी क्लबचं आपल्याला सहकार्य लाभतं. आज सुद्धा त्यांनी कौतुकाचा वर्षाव तिच्यावर केलेला आहे. तिच्या खेळासाठी आवश्यक सर्व साहित्य पुरवण्याचे
त्यांनी व्यवस्था केलेली आहे तिला तिकीट प्रदान होत आहे. धन्यवाद रोटरी क्लब ऑफ कराड. नंतर आजच्या या सुंदर अशा सोहळ्याचं त्या सोहळ्याविषयीचे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही मान्यवर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. मी प्रथम आमंत्रित करतो जितेंद्र कंटक यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावे. जितेंद्र कंटक सर, GMIT प्लीज. नमस्कार. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्यासपीठावरील मुकबधीर विद्यालयाचे सर्व ट्रस्टीज, उपाध्यक्ष, व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, सर्व एक्झिक्युटिव्ज, आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त प्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि नूतन वास्तूचं जे भूमिपूजन झालं ते भूमिपूजन झाल्यानंतर मी हार्डकोर IT मधला असल्यामुळं मला एक अशी संकल्पना सुचली आणि या लोकांकडे बघून आता मला असं वाटलं आणि मी मान्य उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ट्रस्टींना विनंती करेन की ह्याच्यातला एक जण मला IT मध्ये पाहिजे. कारण एवढी मोठी हायटेक इमारत आता उभी राहते. त्यानंतर हे सर्व शिक्षक जे आहेत ते खरोखरच यांना काय पद्धतीने घडवत असतील. खरंच तुम्हाला सुद्धा सॅल्यूट आहे. कारण त्यांच्या भावना इतक्या इझिली कुणाला समजत नाहीत आणि त्यांना हे घडवत आहेत. ही वास्तूसुद्धा एकदम हायटेक करायची असं गुरव सर, गुरव वहिनींचं पण स्वप्न आहे की आता तुम्ही बघताय सगळीकडे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. पुढची येणारी पिढी कशी असेल माहीत नाही. कारण मी अशा पद्धतीने बोलीन की जे बोलतायत आता त्यांना बोलता येणार नाही असं हे AI आहे. पण जे बोलत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करेल. आणि त्याच्यातलाच एक इंजिनियर इथं हाईड असणार आहे, इथं एक बसलेला असणार आहे. तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमासाठी मी सर्व ट्रस्टींना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा उपक्रम असाच पुढं चालत राहू ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि जेवढं काही समाजामधून आमच्या सर्व मित्रमंडळींकडून जेवढं काही या संस्थेसाठी करता येईल तेवढे आम्ही करू एवढं आश्वासन देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांची वाणी ऐकण्यासाठी आपण नेहमी आतुरलेलो असतो, ज्यांच्या मुखातून जे शब्द पडतात ते खूप झेलावे वाटतात, असे आपले डॉक्टर अनिल लाहोटी सर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष, सरांना मी विनंती करतो की आपण संबोधित करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती व आमचे आदरणीय मान्य भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष एरम सर, वहिनी उपाध्यक्ष समीर सर, आमचे तडफदार एक्झिक्युटिव्ह गुरव सर आणि बहिणी, आणि बँकेचे माजी संचालक शिखरे अण्णा, पालकर साहेब, बाकी सर्व आमचे संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे मेंबर्स आणि उपस्थित बंधू भगिनींना. 1987 साली मी कराडला आलो आणि 89मध्ये भाऊ तुमचंच कार्य बघून लायन्सला जॉईन झालो. आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून या शाळेचा पहिला संपर्क आला. 2च खोल्यामधली शाळा, छोटी, नगरपालिकेच्या प्रिमायसेसमध्ये शनिवार पेठेमध्ये होती. आणि आम्ही जायचो, बालरोगतज्ञ म्हणून मी मुलांना तपासायचो. आणि बघता 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 या शाळेचा विकास गेल्या 35 वर्षामध्ये मी अतिशय जवळून बघतोय. आणि अगदी मनापासून मी पहिलं क्रेडिट देईन एरम कुटुंबियांना. बाळासाहेब, वहिनी, चिन्मय, रोहिणी, आणि खरोखर म्हणजे मी बालरोगतज्ञ आहे आणि मी न्यूबॉर्न केअरचा इन्चार्ज आहे. रोज आमच्याकडे 1 किलोच्या आतलं एक तरी बाळ जन्माला येतं आणि आम्ही त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवतो.
आणि त्या 3 पैकी एकाच्या तरी मुलाला कानाच्या पडद्याला इजा होते. आणि नंतरचा प्रवास आम्ही त्यातले तज्ज्ञ असल्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि सुदैवानं आता भारत सरकारने युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीनं जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची कानाची तपासणी, डोळ्याची तपासणी आणि थायरॉईड या ग्रंथीची तपासणी कायद्याने कंपल्सरी केली आहे. आणि आमच्यातल्या काही बालरोगतज्ञांनी जन्मलेल्या मुलाच्या डोळ्याची तपासणी केली नाही म्हणून भाऊ सन्माननीय सुप्रीम कोर्टाने 2-2 कोटी रुपये बालरोगतज्ञांना दंड केलेला आहे. इतकं गांभीर्याने हा विषय भारत सरकारने घेतलेला आहे. हे मी का सांगतो की ज्याच्यासाठी आज आपण इथे आलो आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि ज्या वास्तूचं आज भूमिपूजन होतं आहे आणि आत्ताच आमचे IT चे एक्झिक्युटिव्ह कंटक साहेबांनी IT बद्दल आणि AI बद्दल सांगितलं. खरं आहे ते कंटक साहेब, ज्यांना दिसत नाही त्यांना काय चाललं आहे दिसलं पाहिजे आणि ज्यांना ऐकता येत नाही आपण काय बोलतोय त्यांना कळलं पाहिजे. ही AI ची टेक्नॉलॉजी येणं अतिशय आवश्यक आहे, तरच खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये ते समाधान जाईल. बाल अपंग झाल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात हे मी रोज डोळ्यांनी बघतो. आता तर अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर म्हणून जो एक प्रकार आलेला आहे की तो अजूनही धुमाकूळ घालतोय, त्याच्याबद्दल मी केव्हा तरी एकदा निवांत बोलेन. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि स्पेशली म्हणजे माझ्यासाठी तरी भाऊंचा वाढदिवस एक पर्वणी असते. कारण का भाऊंचा वाढदिवस साजरा केला की मी जाऊन आता वर्षभर कसं फिट राहायचं याचे गणित तयार करतो. भाऊ फिट आहेत आणि फिट आहेत, ऊर्जावान आहेत आणि त्यांना भेटल्यानंतर ती ऊर्जा आपल्याकडे येते हे मी गेली 35 वर्ष भाऊ मी अनुभवतोय. आणि मॅन इज नोन बाय हिज कंपनी. आज माझी जी काही आयडेंटिटी आहे भाऊ ही 100% तुमच्यामुळे, अर्बन कुटुंबामुळे आणि मी जे काही सामाजिक कार्य करतो त्याच्यामध्ये मला पण एक अर्बन कुटुंबचं एक मेंबर म्हणून जो काही मान मिळतो ते क्रेडिट गोज टू बाबा आणि भाऊ. हे वस्तुस्थिती आहे, हे मान्य करायलाच पाहिजे. काही घटना संस्थेसाठी चांगल्या घडतात. जेव्हा जयश्री गुरवहिनी उपाध्यक्ष झाल्या हे जेव्हा मला कळलं ना इतका आनंद झाला. मी म्हटलं फार बरं झालं. संस्था चालवायची म्हटलं की आर्थिक चणचण आली आणि आर्थिक चणचण चालवायला एखादा चार्टर्ड अकाउंटंट जर असेल जवळपास आणि गुरुसाहेबांसारखा जर असेल, बघा बँक तर ते सांभाळत आहेत, अनेक कटू डिसिजन घेतात, अनेक अडचणींना सामोरे जातात, अनेक आम्हाला न पटणाऱ्या गोष्टी आमच्या गळी उतरवतात. पण एक चांगलं आहे की संस्था कर्जमुक्त करण्यामध्ये गुरुसाहेबांचा मोठा हात आहे. मी 25 वर्ष स्वतः हे बघतोय काय. आणि आता तर किचन कॅबिनेटच इकडे आलेलं आहे. आता तुम्हाला शाळेला काही कमतरता पडणार नाही कारण का गुरुसाहेबांचे प्रचंड कॉन्टॅक्ट्स आहेत. नुसते कॉन्टॅक्ट्स नाही आहे, कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. नुसती कन्व्हिन्सिंग पॉवर नाही आहे, एनकॅश करण्याची कला त्यांच्याकडे आहे आणि हे या संस्थेसाठी फार अतिशय चांगलं आहे. बाळासाहेबांनंतर चिन्मय आणि रोहिणीसुद्धा अतिशय चांगलं लक्ष घालतायत. इतकं बरं वाटतं. भाऊ तुम्ही तर जे काही आयुष्य ज्या पद्धतीनं तुम्ही आयुष्याची वाटचाल केली म्हणजे मला सगळं माहीत आहे. म्हणजे तुम्ही मिलिटरी स्कूलमधनं नाशिकच्या तिथनं तुम्ही येऊन नंतर ट्रकच्या व्यवसायामध्ये भारतभर प्रवास करून अगदी जनावरांची डिलिव्हरी करण्यापासून जनावरांच्या डॉक्टरांचे बारीक सारीक सगळ्या गोष्टी भाऊंना माहीत आहे. कितीतरी गोष्टी आम्ही प्रवासात त्यांच्याशी शेअर केल्या. कितीतरी गोष्टी भाऊ आम्ही तुमच्याकडनं शिकतोय, शिकत राहणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला पाहिजेच आहात. गुरुसाहेबांनी आत्ता 2030चा संकल्प सांगितला. इतकं बरं वाटलं की 7 वर्ष तर भाऊंची सुटका नाही आहे. आणि गुरुसाहेब दर 10 वर्षांनी असा एक संकल्प घ्यायला हरकत नाही. आज या ठिकाणी आपण सर्वजण आला, अतिशय चांगल्या एका कार्यक्रमासाठी आला, अतिशय चांगल्या भूमिपूजनाच्या ह्याच्याचे तुम्ही आज साक्षीदार असणार आहे. अशा या कार्यक्रमासाठी मलासुद्धा
काही ना काहीतरी मदत करावी वाटते. मी माझी आई कैलासवासी कमळाबाई श्रीनिवास लाहोटीच्या स्मृतिप्रित्यर्थ या वास्तूसाठी आज 1,11,111 रुपये देणगी मी आज इथे डिक्लेअर करतो आणि ती रिसर मी गुरुसाहेबांकडे देऊन टाकेन. परत एकदा भाऊ, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली कित्येक वर्ष रोज नवीन संकल्प बँकेतर्फे दरवर्षी एक संकल्प, जो आज सिक्युरिटी ऑफिसचं अतिशय म्हणजे भारावून गेलो आम्ही. म्हणजे तिथे ते बघितल्यानंतर कंटेक साहेबांनी त्यांची जी टीम आहे मानेसाहेबांची खरोखर कौतुक करायला पाहिजे. कारण का तहसील एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणाऱ्या कराडसारख्या ठिकाणी इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकेचं हेड ऑफिस, IT हेड, स्वतःची टीचिंग इन्स्टिट्यूट, स्वतःच्या कितीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि कन्सोर्टियमच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये दादागिरी जी लिडरशिप आज एस्टॅब्लिश झालेली आहे, हे सगळं बरं का भाऊ. आज तुम्ही सातत्याने अभ्यास करता, मार्गदर्शन करता, पहाटे 3:30ला उठता, पहाटे 3:30ला उठून पहिल्यांदा बँकेचा ध्यास पकडून ते सगळे RBIचे सर्क्युलर वाचता, ते तुम्ही सगळं करता, त्याची टिप्पणी तयार करता आणि आमच्या बोर्डामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा बघतो तेव्हा अरे बापरे भाऊनी केव्हा वाचलं असेल. आणि भाऊ आज काय सांगणार, मीटिंग चुकवावीच वाटत नाही, कारण का प्रत्येक मिटिंगमध्ये काहीतरी शिकायला मिळतं. तर परत एकदा वेळेचं भान ठेवून मी थांबणार आहे की भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परत एकदा मी नतमस्तक होतो. भाऊ, तुमची ही अशी ऊर्जा, ही ऊर्जा अशीच आमच्याकडे ट्रान्सफर होऊ दे आणि आमचं पण व्यक्तिमत्व विकसित होऊ दे, एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. आणि परत एकदा सर्वांचे हार्दिक मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण बोलत राहिलात की ऐकावंच वाटतं, पण आपण म्हटलात त्याप्रमाणे थोडीशी वेळेची मर्यादा आहे. आपण मदतीसाठी नेहमी तत्पर असता. आपल्याला आठवत असेल किंवा नसेल, मात्र ज्यावेळी शाळा आमची विनाअनुदानित होती त्यावेळी पुस्तकं देत नव्हती आणि पालकांची अपेक्षा होती की पुस्तकं मिळावीत. त्यावेळी आपण मदतीचा हात म्हणून आमच्या मुलांना पुस्तकं सुद्धा दिलेली होती. या आठवणीला एक उजाळा मिळाला. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतो संस्थेच्या उपाध्यक्षा सौ जयश्री गुरव मॅडम यांना. डॉक्टर दर्शी एरम अपंग सहाय्य संस्था. आज भाऊंचा वाढदिवस आणि भूमिपूजन असा एक दुग्ध शर्करा योग. या दुग्ध शर्करा योग क्षणाचे सर्व मानकरी यामध्ये प्रथम आदरणीय कुटुंब प्रमुख भाऊ, तसेच एरम साहेब, त्याच्यानंतर समीर काका, लाहोटी डॉक्टर साहेब आणि CA गुरव साहेब, तसेच एरम मॅडम, रोहिणी मॅडम, कुलकर्णी मॅडम, तसेच समोर उपस्थित असलेले आपले शिखरे अण्णा, पालकर सर आणि आवर्जून उपस्थित असलेले रोटरी क्लबचे मान्यवर, सर्व एक्झिक्युटिव्ह, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी. आज दिवस काही वेगळाच आहे. या दिवसाचं महत्त्व म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये थोडासा एक इतिहास आहे छोटा. कारण की याच वर्षामध्ये 26 जानेवारी या दिवशी हा एक ऐतिहासिक दिवस घडला. या दिवशी आम्हाला एक डोनेशन मिळालं. ते म्हणजे भाऊंचे मित्र दातार सर, त्यांच्याकडून डोनेशन मिळालं. ते डोनेशन जवळपास 31 लाख, त्याच्या आधी एक 4-5 लाख दिलं होतं आणि दरवर्षी 1 लाख देतच असतात. हे सर्व डोनेशन ऐकल्यानंतर मी जेव्हा नेहमी पाहणी करत असते हॉस्टेलची, किंवा पहिला फोन ज्यावेळेला मला येतो की असं असं पाणी साठलेलं आहे, मुलांना बाहेर येता येत नाही, असं मुलींच्या हॉस्टेलची अवस्था होती. म्हणून मी त्या दिवशी या सर्वांना मागणी केली की आपण ह्या हॉस्टेलच्या पहिल्यांदा ह्या हॉस्टेलचंच कामकाज करूयात, असं मी 26 जानेवारीला सांगितलं आणि ती मागणी सर्वांनी पूर्ण करत आहेत. मी तर म्हणेन की आपण परमेश्वराजवळ एक मुठभर मागतो आणि परमेश्वर ओंजळभर देतो. तसं मी फक्त एक हॉस्टेलचं एक डिझाईन मागितलं, तर सर्व डिजिटल इमारत करण्याची सर्व तयारी आहे. त्याबद्दल सर्वांचे खरंच धन्यवाद. आता याच्यामध्ये दुसरी पण एक हिस्ट्री आहे. इथे पालकर सर उपस्थित आहेत.
ह्याच्यामध्ये सरस्त्रींचा एक प्रोग्राम होता. मला वाटतं योगा किंवा ध्यानधारणेच्या संबंधित आम्ही सरांच्या ऑफिसमध्ये शाळेमध्ये गेले. एकदा शाळेत गेली, सरांनी फक्त लाहोटी सरांनी सांगितलं की पाठिंबा कुठला आहे तर आर्थिक. तर सरांनी नीट ऑब्झर्वेशन केलं नाही, कारण की ज्यावेळेला दातार डॉक्टरांनी एकच वाक्य सांगितले त्या सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे की यू आर वर्किंग फ्रॉम माइंड हार्ट नॉट फ्रॉम ब्रेन. ह्या सर्टिफिकेटच्या जोरावर माझं काम चाललेलं असतं की ब्रेननी नाही तर बाय हार्ट मुलांसाठी मी काम करते. तर मग जिथं शाळेत जाईल त्या ठिकाणी मला शाळेची सगळी चौकशी करायची असते. ह्या मुलांना काय करता, ह्या मुलांसाठी कसं असतं तुमचं व्यवस्थापन. मला वाटते आपली चर्चा झाली. तर सरांनी सांगितलं की मी 3 वेळा इमारत बांधली. मला दुसऱ्यांदा इमारत बांधायला घेतली. मला वाटलं की होती की नाही काही सांगता येत नाही, पण एकदा काम उभं केलं की ते काम होतंच. दुसऱ्यांदा इमारतचं डिझाईन मला काही आवडलं नाही. तिसरी वेळा इमारतीचं मला वाटते जी आत्ता चालू आहे पालकर शाळेची इमारत, ती सुरू आहे इमारत, म्हणजे ती झाली परिपूर्ण. त्यावेळेला पण सुरुवातीला सरांना वाटलं की ही इमारत होईल की नाही, परंतु ती सुरुवात केली आणि आमची ती पूर्ण झाली. असं आमच्या चर्चा झाली आणि मला समजलं त्यावेळेला गमत की येस आपण आता सुरुवात करायला पाहिजे. आणि ही सुरुवातची पिन जी आहे ते आपण संस्थेत मारायची आहे की हे मला आता परत बदलायचे. सर जर 3 वेळा बिल्डिंग परत उभा करू शकतात तर आपण एकदा का नाही उभा करू शकत या विद्यार्थ्यांसाठी. आणि एकदा सुरुवात केली की परिपूर्ण होतेच. आणि ह्या परिपूर्ण होण्यामागे ह्या सगळ्यांचे हात आहेतच, कारण अर्बन बँक पूर्ण स्टाफ पूर्ण सक्षमपणे उभे आहेत. तसेच संचालक आहेत, सर्व भाऊंचे मित्रपरिवार आहेत, एरम सरांचे आहेत, गुरुसाहेबांचे आहेत, सर्व मित्रपरिवारसुद्धा याच्यासाठी उभे आहेत. तसेच आणखी मी भाऊंबद्दल थोडंसं बोलेन की भाऊंचा मी आठवांचा अजेंडा हे पुस्तक थोडंसं वाचलं. या पुस्तकामध्ये खूप सारी माहिती आहे याच्यामध्ये. जसं की सांगितलं की गुरांचे डॉक्टर हे सुद्धा होण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ऑपरेशन केलेले होते गुरांचे. म्हणजे इतकं मोठी टेक्नॉलॉजी त्यांनी वाचून सुद्धा शोधलेली होती. म्हणजे एवढे सगळे टेक्नॉलॉजी शोधणारे भाऊ इथं शाळेला लाभलेले आहेत. ह्याचा पण आपण आता कोणत्या प्रकारे वापर करता येईल ह्याचा मला आज सुचलेलं आहे की आपण जी लायब्ररी वाचायला जातो ती लायब्ररी ह्युमन लायब्ररी ह्याचा एक शोध 2000 साली डेन्मार्कला लागलेला होता. मग 2000 पासून इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहे तिथं ह्युमन लायब्ररी चालवली जाते. तर पहिल्या लायब्ररीचा पहिला सेशन आपण भाऊंकडून घ्यायचा आहे. यामध्ये काय असतं की समोर आपण ती व्यक्ती असते आणि मुलांनी त्याचे प्रश्न विचारायचे किंवा त्याची माहिती घ्यायची, कशा प्रकारे तुमच्या यशाची सुरुवात झाली. मग हे पुस्तक मुलांना काही वेळा जास्त पूर्ण वाचलं जात नाही. मग ते जे आहे ती मुलं त्या वेळेला माहिती घेतील. मग फक्त भाऊच असतील का तर नाही, त्याच्यामध्ये एरम साहेब येतील, गुरव साहेब येतील, इथं बसलेले हे दोघं पण येतील, म्हणजे शिकरे अण्णा येतील, पालकर सर येतील. प्रत्येकाचा एक वेगळा इतिहास आहे, वेगळी स्टोरी आहे. प्रत्येक यशाची वेगळी स्टोरी आहे, ती स्टोरी मुलांपर्यंत पोहोचेल. तर असा माझा जसं बँकेचे संकल्प काही सांगितलेत तसं मला आज शाळेचा पण एक संकल्प सांगायचा आहे की ह्युमन लायब्ररी आपण छोटी सुरू करायची आहे ह्या डिजिटल एज्युकेशनमध्ये. तर आता आणखी एक पुढचं सांगितलं की कंटक सरांनी की इथं IT चा एक मुलगा काय, खूप मुलं होतील सर, खूप हुशार आहेत मुलं. कारण की आत्ताच बघितलं तुम्ही की राज्यात मुलगी आलेली आहे. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं आता चमक दाखवू लागलेले आहेत. एक तर मला वाटते कॉम्प्युटरवर काय बनवतात ते मूव्ही बनवतात, ॲनिमेशन बनवतात. ह्या ॲनिमेशनमध्ये मुलं आता काही पुण्यामध्ये 1.5-2 लाखाची कमाई करतात म्हणजे महिन्याला. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमध्ये पण मुलं आता अभ्यास करू लागलेले आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता कलेच्या क्षेत्रामध्ये पण हे जे तुम्ही एंट्रीला तुम्ही लक्ष केलं की नाही माहीत नाही, आपले घाडगे सरांनी सुट्टीमध्ये जसं मुख्याध्यापकांनी यावंच लागतं त्यावेळेला निवांत न बसता ते खांब जे रंगवलेले आहेत त्याच्यामध्ये माझी विद्यार्थी जे चांगले कलाकार आहेत त्यांना घेऊन ते खांब रंगवले. असे 101 शिक्षक इथं आहेत आणि सर्व शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. आणखी मी पूर्ण जे काम केलं होतं ते शिक्षण क्षेत्रावरती, म्हणजे मी शिक्षिका म्हणून होते, परंतु मॅनेजमेंट जे आहे ते मला खूप दिवस या सगळ्यांकडून शिकावं लागलं. मग सुरुवातीचे काही दिवस मी यांच्यासोबत फक्त बसत होते आणि निरीक्षण करत होते आणि हळूहळू ते मला समजायला लागलं. म्हणून आपण म्हणतो की
जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. म्हणजे सर्व मी गेल्या वेळी पण मला वाटतं एका भाषणामध्ये म्हटलं होतं की मी एका लायब्ररीसोबत जगते आणि म्हणूनच मला ह्युमन लायब्ररीची पण संकल्पना आवडली की ह्या सर्वांच्या विचारांमध्येच मी शिकत गेले. ज्यावेळेला आपण शिकवतो ती गोष्ट वेगळी असते आणि मॅनेजमेंट ही गोष्ट वेगळी असते. मग ह्या दोन्ही विभागांवरती मला काम करता येतं. आता आजचा जो सोहळा चाललेला आहे त्याबद्दल पण मला काही सुचलेलं आहे की शेरम बाबांनी एक पाया रचला होता पूर्ण मूकबधीर मुलांच्या शाळेसंबंधी. आणि तो पाया, त्या पायाची जी इमारत होती म्हणजे त्याची एज्युकेशन सिस्टीमचा पूर्ण जो म्हणतो आपण त्याचं एक एज्युकेशन सिस्टीमचे डिजिटलायझेशन म्हणजे अंतिम टप्पा तो या सगळ्यांकडून पूर्ण होतो आहे. भाऊंकडून, एरम सरांकडून, गुरुसाहेबांकडून पूर्ण होतो आहे. म्हणून मला आणखी ओळी सुचत आहेत की संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभे रेले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवंत, तुका झालासे कळसा भजन करा सावकाश, भयेशी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा. तर ह्या असं आपण इमारती संबंधीच बोलतोय असं नाही, कारण ते जे होतं ते वारकरी संप्रदायाला पुढे नेण्याची गोष्ट होती. आपण जो संप्रदाय पुढे नेतोय तर ह्या मुलांना चांगल्या प्रकारे आयुष्य मिळावं, त्यांचं भवितव्य घडावं म्हणून जिथून सुरुवात केली आणि त्याचं डिजिटल शिक्षणापर्यंत आपण त्यांना मुलांना आणतोय तो हा दिवस, त्याची ही संकल्पना. तर परत एकदा भाऊंना मी खूप निरोगी निरामय आयुष्य मिळू देत ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. खूप छान मॅडम. आपण ऐकतच आहात की मॅडम उपाध्यक्ष झाल्यापासून किती प्रयत्न चालू आहेत, शाळेची प्रगती कशी चालू आहे. मॅडम अनेक ठिकाणी जातात, शाळामध्ये काय चाललेलं आहे बघतात, शाळेची शैक्षणिक प्रगती, भौतिक सुविधा याविषयी सतत प्रयत्नशील राहतात. मॅडम शिक्षिका आहेत मूळच्या, मात्र त्यांनी मॅनेजमेंटचं सुद्धा आता अभ्यास छान केलेला आहे, मॅनेजमेंट चांगलं करतात आणि आता आपल्याला नवीन आणखीन रूप मॅडमचं बघायला मिळते. मॅडम आता कविता पण करायला लागलेले आहेत. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करतो म्हणजे आपल्या रसाळवाणीतून पुन्हा एकदा वर्णन करावं डॉक्टर एरम साहेब यांचं की भाऊ आणि ते खूप जवळचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी काय बोलावं अधिक मी साहेबांनाच विनंती करतो की आपण बोलावं. आज गुढीपाडवा हिंदू संस्कृतीप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस, शुभ दिवस. त्याचबरोबर आदरणीय भाऊंचाही वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या या भूमिपूजनाचा कार्यक्रम असा त्रिवेणी संगम आहे. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी अनपेक्षित सरप्राईज व्हिजिट माननीय अतुलभाऊ भोसले यांनी येऊन भाऊंनाही सदिच्छा दिल्या, त्यांची उपस्थिती हजेरी लावली. हा सगळा आनंदाचा सोहळा आहे. ह्या आनंदाच्या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि माझे मित्र ज्यांनी आता खूप सुंदर भाषण केलं ते डॉक्टर अनिल लाहोटी. त्याचबरोबर आपल्या शाळेच्या उपाध्यक्षा सौ गुरवहिनी की त्यांनी ह्या शाळेसाठी स्वतःला खूप झोकून दिलं आहे आणि त्यांची दिवसाची सुरुवात ही शाळेच्या डिस्कशनच होते. पहिल्या चहापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त त्यांच्या डोक्यात शाळा असते. जसं गुरुसाहेबांच्या डोक्यात दिवसभर बँक असते तशी त्यांच्या दिवसभर त्यांच्या डोक्यामध्ये फक्त शाळा आणि शाळाच असते. अशा आमच्या गुरुवहिनी. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सौ रश्मी वहिनी, रोहिणी वहिनी, कार्यक्रमाला मुद्दा म्हणून उपस्थित असलेले शिखरे अण्णा आणि पालकर साहेब, रोटरी क्लबचे सर्व सदस्य, ज्यांना मुलांना पारितोषिक मिळालं त्या सर्व विद्यार्थी, तिन्ही शाळांचे प्रिन्सिपॉल, सर्व सेवक वर्ग आणि ह्या सर्व घटनांचे जे मोटिवेशन आहे ते आपले माननीय गुरुसाहेब की ज्यांच्या संकल्पनेतनं
ही सगळ्या गोष्टी घडत असतात आणि प्रत्येक गोष्टीला मोटिवेशन असतं. हे आमचं सर्च इंजिन किंवा आमचे गुरुसाहेब जरी चार्टर्ड अकाउंटंट नसले तरी बँकेत गेल्यापासून त्यांची बरीचशी अंग बघायला मिळाली. त्यानिमित्तानं IT चं अंग बघायला मिळालं, आर्किटेक्ट, कन्स्ट्रक्शन. फक्त ते डॉक्टर नाहीत हे माझं चांगलं नशीब आहे. उद्याही ते डॉक्टर झाले असते तर मग माझं काही खरं नसतं. असे आमचे गुरुसाहेब की प्रत्येक वेळेला नवीन नवीन संकल्पना येतात. भाऊंच्या वाढदिवसांना असू देत, माझा वाढदिवस असू देत, बँकेचा वाढदिवस असू देत, परंतु नवीन संकल्पना येतात आणि ह्या संकल्पनेतनं एक नवीन ऊर्जा तयार होते, नवीन ऊर्जा मिळते आणि अखंड वर्षभर त्या पूर्ततेच्या मागे आम्ही धावतो. नुकतंच डायरीचं एक प्रकाशन झालं. डायरीची संकल्पना ही खूप सुंदर आहे. तुम्ही प्रत्येकाला सेवकाला ती डायरी मिळेल, परंतु प्रत्येक बँकेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना किंवा बँकेशी संबंधित असलेल्या लोकांनाही आपण ती डायरी देतो की ही संकल्पना त्यांना खूप आवडते. आणि त्याचबरोबर एक डायरी लिहिण्याचं समाधान जे आहे आणि त्याचा उपयोग बऱ्याच गोष्टीसाठी होतो. त्यानिमित्ताने एक संदर्भ सांगेल की भाऊंना ही डायरी लिहिण्याची सवय गेली 60 वर्ष आहेच, पण त्या डायरीच्या निमित्तानं बँकेच्या हिस्ट्रीमध्ये काही काही घटना होतात ते कोणालाच आठवत नाही. आता डिजिटलायझेशन झालं आहे, सगळं नेटवर आहे, सगळं आपण स्टोअर करू शकतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी भाऊंनी आपल्या डोक्यात न ठेवता डायरीत ठेवल्या. त्यामुळे कुठल्या सालची डायरी उघडली की त्याचा संदर्भ बरोबर लागतो आणि त्याची पूर्तता करता येते. हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज त्यांच्याकडनं आम्ही शिकलो. खरं तर भाऊ म्हणजे नवचैतन्य, ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व आणि साक्षात सर्व समाजातल्या घटकांना सामावून घेणारं, वर्गाला सामावून घेणारं, डॉक्टरांना, इंजिनियर्सना, चार्टर्ड अकाउंटंट, कुठलंही क्षेत्र असं नाही की त्याचं ज्ञान किंवा त्याचं वावगं किंवा त्याला सोपून द्यायची जी वृत्ती भाऊंची आहे ही त्याच्यामुळेच, ही अर्बन कुटुंबातली ही जी घोडदौड आहे ही त्याच्यामुळेच आहे. माझा आणि भाऊंचा जर का तसा संबंध म्हणला तर बँकेच्या माध्यमातून किंवा ह्याच्यातनं खूप जुना आहे, पण गेली 30 वर्षात आम्ही बरोबर आहोत. परंतु भाऊंची मला पहिली आठवण मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो आणि थोडासा मूड हलका करतो, पण हा वाढदिवस आहे, गुढीपाडवा आहे, सगळ्यांनी जास्त सिरियस बोलून तुम्ही सिरियस होऊ नका. 1900 मी शाळेत होतो त्यावेळेला, नुकताच कोयनेचा भूकंप व्हायच्या अगोदरचे दिवस होते आणि लायन्स क्लबची स्थापना झाली होती. लायन्स क्लबची स्थापना आमच्या घरातच झाली. कैलासवासी बाबा होते, केशवभाई जोशी होते, भाऊ होते, भीमराव काका होते. या निमित्तानं भीमराव काकांची खूप आठवण होते की त्यावेळेला असं झालं की काहीतरी आपण समाजोपयोगी काहीतरी एक उपक्रम हाती घ्यायला पाहिजे ही धडाडी. आणि त्या निमित्तानं त्याच वेळेला दुर्दैवानं कोयनेचा भूकंप झाला आणि कोयनेचा भूकंप झाल्यानंतर भाऊंनी आणि बाबांनी जे कार्य केलं त्यातनं भाऊंच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण ॲम्ब्युलन्स घ्यायला पाहिजे. ॲम्ब्युलन्स घेणं त्यावेळेला खूप अवघड होतं. आता गल्लोगल्ली झाल्यात ॲम्ब्युलन्स, त्यावेळेला ॲम्ब्युलन्स मिळणंच फार अवघड होतं. आणि पहिली ॲम्ब्युलन्स लायन्स क्लबनं घेतलेली ज्यावेळेस आली त्यावेळेला भाऊंनी स्वतः ती गाडी ॲम्ब्युलन्स चालवत अख्ख्या कराडभर त्याची फेरी केली होती, लाल दिवा लावत, आणि सगळ्यांना त्यामध्ये बसून प्रभात फेरी केल्यासारखी केली होती. ती आठवण माझ्या डोक्यात अजूनही आहे. आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या गप्पा निघतो त्यावेळी मी म्हणतो की भाऊ, आमच्या नजरेमध्ये जे भाऊ आहेत ते आहेत, तो उत्साह, ती तडफ, ती आयडिया आणि ते जे प्रोत्साहन आहे की नवीन कसं कायम तरुण राहायचं, कायम स्वतःला कसं झोकून द्यायचं आणि कुठल्याही विषयामध्ये आपण पारंगत व्हायचं. त्याचबरोबर आणखीन एक आठवण सांगतो तुम्हाला माझ्या बाबतीतली. आम्ही एका परदेशीला बँकेच्या निमित्तानं टूरला गेलो होतो आणि दुर्दैवानं मला काहीतरी लागलं आणि त्याचा मोठा फोड झाला. आता ते ऑपरेशन करायला पाहिजे. आता परदेशात कोण माझं ऑपरेशन करणार आणि मी डॉक्टर त्यात, मला कोण हात लावणार. मग मी भाऊंना रिक्वेस्ट केली की भाऊ तुम्ही करा ऑपरेशन, मी सोचतो. आणि मित्रांनो सांगायला मला खूप अभिमान वाटतो की भाऊंनी माझं ऑपरेशन केलं त्यावेळेला आणि मला दुखलं नाही, काही नाही, काही नाही, विदाऊट ॲनेस्थेशिया, नुसतं बोलूनच मला गार केलं. असे आमचे भाऊ आहेत. आणि हे भाऊंचा सहवास म्हणजे एक पर्वणी असते. मीटिंग, अनिलनं सांगितलं की प्रत्येक मीटिंगच्या वेळेला खूप नवीन नवीन शिकायला मिळतं, खूप नवीन मुद्दे असतात, परंतु त्यांच्याबरोबर प्रवास देखील तेवढाच उत्साही, आनंदी असतो आणि त्यामुळं नवीन नवीन संकल्पना नजरेत येतात
वाटतात. आणि ही आजची ही जी संकल्पना आहे मूकबधिरांची, ही मूकबधिरांचं आता हॉस्टेल होते आपलं चांगलं, त्याबरोबर शाळाही होते, डिजिटलायझेशन होते आणि नवीन काळाची गरज आहे. कारण की ह्या मुलांचं नुसतं शिक्षणही महत्त्वाचं नाही, तर त्याबरोबर त्यांचं रिहॅबिलिटेशन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर भविष्यामध्ये गुरुसाहेब आपल्याला थोडंसं एक प्रशिक्षण केंद्राच्या दृष्टीनं किंवा त्यांना रिहॅब सेंटरच्या दृष्टीनं आपल्याला काही करता आलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हिजन जर का काही करता आली तर आपण जरूर करूयात, की त्यांना भविष्यामध्ये एक चांगलं समाजामध्ये स्थान मिळायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे आणि त्यांना एक मानाचं स्थान मिळून त्यांचं उत्पन्नाचं साधन व्हायला पाहिजे. आता कित्येक वर्ष आपण पाहतोय, तुम्हाला मित्रांनो माहीत नसलं तर सांगतो, आपल्या कराड अर्बन बँकेमध्ये एक मूकबधीर स्त्री काम करते. आपल्या बाजारमध्ये पण मूकबधीर आपण घेतो, चांगली काम करतात. परमेश्वरानं त्यांना एवढी दिलेली आहे, बोलता येत नाही, कानानं कमी ऐकू येतं, परंतु परमेश्वर एक हाताने काढून घेतो दुसऱ्या हाताने देतो. त्यांची हायर सेंटर्स किंवा बुद्धिमत्तेचा IQ हा प्रचंड असतो. इतर नॉर्मल मुलांपेक्षाही त्यांचा IQ निश्चित जास्त असतो. त्याच्यामुळं कुठलंही काम करताना ते अतिशय मन लावून फुल कॉन्सन्ट्रेशन आणि 100% रिझल्टनं काम करतात. त्यामुळं डेव्हिएशन होत नाही. त्यामुळे त्यांना एखादं जर का काम नेमून तुम्ही दिलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात. हा अनुभव आहे. आणि गेली कित्येक वर्षातनं आपण पाहतोय की नवीन मुलं जी काम करतात, ही गॅरेज खोलतात, काहीतरी छोटी मोठी काम करतात, पण स्वतःचं उत्पन्नाचं साधन करतात आणि स्वतःचं पायावर उभं राहतात. कुटुंबाला त्याचा भार होत नाही. आणि आम्ही बाबांनी आणि भाऊंनी जे स्वप्न रचलं होतं की ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजेत, त्यांना समाजामध्ये चांगलं समाजाने स्थान द्यायला पाहिजे आणि त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीनं जायला पाहिजे, त्या दृष्टीनं ही वाटचाल आहे. आणि हा आयुष्यातला किंवा ह्या शाळेतला हा मोठा दुसरा टप्पा आहे. आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लवकरच 1.5 वर्षात आपण ही नवीन शाळा चांगली होईल. आणि गुरुवहिनींसारख्या उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत, सर्व संचालक मंडळ खूप उत्साही आहे आणि पाठीशी कराड अर्बन बँक कराड अर्बन कुटुंब आहे. त्यामुळं भविष्यात कुठल्याही कशाचीही ददात पडणार नाही, एवढंच मी सांगतो. भाऊंचा आज वाढदिवस, भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कराड बँकेचं, आपल्या अर्बन बँकेचा लोकाजेका किंवा आता आपलं किती 0 NPA 5,800 कोटी आपला व्यवसाय झाला आहे. 2030 साली भाऊ जेव्हा 90 वर्षाचे होतील तेव्हा बँक काय असेल हेही सांगितलं. पण त्याचबरोबर ही शाळा ही अद्ययावत असेल, स्वतःच्या पायावर उभी असेल आणि ही मुलंही कंटक सरांनी सांगितल्याप्रमाणे कोण ना कोणतरी आपल्या बँकेमध्ये IT क्षेत्रात IT ह्याच्यामध्ये असेल, एवढीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही इथे मोठ्या संख्येने आलात, खूप वेळ दिलात आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि माझं लाभलेलं मनोगत मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या आणि भाऊंच्या मधील हे नातं अवर्णनीय आहे. आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, अजून कितीतरी गोष्टी आपण त्यानिमित्तानं सांगू शकाल. सुरुवातीलाच गुरुसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की थोडंसं कमी बोलायचं, पण तरीसुद्धा साहेब 1-2 ओळी फक्त साहेबांसाठी ज्या आत्ता सुचल्या भाऊंसाठी त्या बोलतो. आपल्याकडं पाहावं व जगतच राहावं, चैतन्याचा निकळ झरा म्हणजे आपण, उत्साहाचं दुसरं नाव म्हणजे आपण. परमेश्वराने जन्माला घालतानाही नवचैतन्याचाच मुहूर्त पाहिला आणि या पृथ्वीवर एक नवा सूर्य जन्माला. आपल्या या प्रखर तेजात आम्ही न्हाऊन निघतो आहोत. तिमिरातून तेजाकडे जाण्यास आम्ही सतत प्रेरित आहोत. गतजन्माचं थोडं का पुण्य असेल म्हणून आपला सहवास आणि आशीर्वाद आम्हाला लाभला. खरंच आम्ही भाग्यवान आहोत. यानंतर सर्व मान्यवरांची मनोगत या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. कार्यक्रमाचा शेवटचं मनोगत आजचे उत्सव मूर्ती, सत्कार मूर्ती भाऊ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. उपस्थित बंधू भगिनी, विशेषतः ह्या मूकबधीर शाळेवरती प्रेम करणारे सर्व आज आवर्जून उपस्थित आहेत. आणि शाळेचं कौतुक तर झालंच, पण माझंही कौतुक झालं. आणि
मला माहीत नसलेले अनेक गुण मला आज समजले की हे आपल्या अंगात आहे. पण ठीक आहे, पण त्यामुळे मला ऊर्जा मात्र मिळाली की ते गुण आता विकसित करायला पाहिजेत. आता मला 70 वर्ष ते 83 वर्षापासून आता 90पर्यंत जायलाच पाहिजे. आणि 90मध्ये जे याने आता 90 शाखा वगैरे जे सांगितलं ते जर मला जर पुढे वाटायला लागलं की आता हे 100पर्यंत जावं तर आता काय मला काही सुचतच नाही काय बोलावं ते. पण एक गोष्ट नक्की आहे की काहीतरी घडतंय, चांगलं घडतंय, समाजासाठी घडतंय आणि त्या सगळ्याला माझा हातभार लागतोय. परंतु समाजामधून ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतो. बसल्या बसल्या तुम्ही ऐकलं, कोणी ₹1,00,000 देते, कोणी काय मदत पाहिजे ती करतो म्हणतायत. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली किंवा ज्यांना हे सगळं दिसलं त्या बाबांची मला पहिल्यांदा सगळ्यात जास्त आठवण होती. आणि बाबांनी ह्या शाळेची सुरुवात केली एका छोट्याशा प्रसंगामधून, एका छोट्याशा घटनेमधून. त्यांना एक इंट्युशन मिळाली की हे करायला पाहिजे आपल्याला आणि ह्याची फार आवश्यकता आहे. आणि तशी व्यवस्थाही कुठं नाही आहे, तसं शिक्षणही कुणी देत नाही आहे. आणि त्यामध्ये आपण करूया. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी खूप बधीर शाळा करायची. पण फारसं कुणाला जाणवत नव्हतं की बाबा हे फार महत्त्वाचं काम आहे. ते शाळा सुरू केली आणि थोडी चेष्टाही झाली. त्या ह्याच्यामध्ये त्यांना सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागलं. आता तिथे रिव्हिजन करत नाही, परंतु शाळेला जागा बघावीच लागली. शाळा दुसरीकडं चांगल्या पद्धतीने उभीच करावी असंच वाटायला लागलं. आणखीन एक केलं बाबाने की बाबाने तो त्यांच्या मनामधला जो हेतू होता तो सगळ्यांना इतका पटवून दिला की मी माझ्या आयुष्यातलं एक ध्येय म्हणून ते करायचं असं स्वीकारलं. आणि बाबांच्या अंतिम क्षणामध्ये हे मी त्यांना आश्वासन दिलं की काळजी करू. कारण दिसत होतं त्यांच्या हातनं हे आता पुरं होत नाही आहे. पुरं होत नाही म्हणजे त्यांचा अंत शेवट होतोय. आणि अशा वेळेला काम मात्र पुढं खूप दिवस चालायला पाहिजे. आणि ते मी मनापासून असं ठरवून टाकलं. आणि त्यात बऱ्याचशा गोष्टी माझ्या हातनं झाल्या आणि त्या सगळ्यांना तुमची साथ आहे आणि ते आपण करतोय. ती श्रद्धा पाहिजे. त्या श्रद्धेमधूनच ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणखीन आज नाही आहेत, पण तो त्यांच्या आत्म्याला नक्की आनंद होत असेल. असो भरून येतं. आणि निश्चित असं वाटतंय की त्यांना जी अपेक्षा होती त्यापेक्षाही जरा जास्तच आपण मनापासून ह्या गोष्टी पार पाडू शकू, करू. तेव्हा चांगले उपक्रम आज या निमित्ताने मगाशी लोकांनी सगळ्यांनी बोलून दाखवलं की नवीन काय काय करावं. खूप करण्यासारखं आहे असं दिसतंय. आणि आम्हाला इतके दिवस काही ठराविक गोष्टीच्या पलीकडे जाऊन असं वाटत नव्हतं की आम्ही काही करतोय म्हणजे आम्ही खूप करतोय. पण समाजाच्या खूप अपेक्षा आहेत आणि खूप गोष्टी अजूनही लोकांना अपेक्षित आहेत. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. हे बऱ्याच लोकांनी दाखवून दिलं. IT मधलं दाखवलं. या डॉक्टर लाहोटींनी ज्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आणि समाजामध्ये खूप लोक पीडित आहेत. अपेक्षा त्यांच्या पण असणार आहेत. आणि आपण मला नाही वाटत की आयुष्य ह्या सगळ्या गोष्टीसाठी पुरं पडू शकेल. त्याच्यापेक्षा जास्त ही आणखीन काम करायला पाहिजे. पण नवीन पिढी तयार करायला पाहिजे आणि त्या पिढीमधून ह्या गोष्टी आमच्या ज्या राहतील त्या पुढं पूर्ण करण्याची जबाबदारी
ती घेऊ शकतील असं दिसतं. ठीक आहे, आपला मित्र परिवार पण आता वाढत चालला आहे. मित्रपरिवार आहे चांगला. आमच्या मंडळी इथं समोर बसलेले आहेत. आणखीन त्यांनाही आपल्या त्यांना गुंतवा. आणखीन या आपल्या सगळ्या कामामध्ये त्यांचा उपयोग करून घ्या. असो, माझ्या मागे तुमच्या ज्या भावना आहेत किंवा तुमच्या ज्या आज कौतुकामध्ये जे बोलून दाखवलेत या सगळ्याच्या सामर्थ्यावरती मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी करू शकतो आणि त्या सगळ्या तुमच्या डॉक्टरांच्या त्यांना अर्पण करून त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या माघारी काय ना, परंतु आपण त्या पुऱ्या करू. आणखीन तशी इच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या या झालेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या खूप कौतुक केलं त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. आपल्याविषयी बोलण्यासाठी शब्द कमी पडतील. शब्दांच्या पलीकडचं ते देणं असतं, त्यामुळे आम्ही त्याविषयी काही बोलणार नाही. कार्यक्रमाचा शेवट आभारानं होईल. आभाराचा गोडवा घेऊन येत आहेत मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार घाडगे सर. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर व थोर देणगीदार, पालक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वांना अभिवादन करून मी व माझे आभाराचे गोड काम सुरू करतो. आजचा सोनेरी दिवस गुढीपाडवा आणि आपले अर्बन कुटुंब प्रमुख आदरणीय सुभाषरावजी जोशी भाऊ यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त मी आमच्या विद्यालयातली एक छोटीशी म्हणजे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे की मुलांना व्यवसायामध्ये उभं करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे. तर काही दिवसापूर्वी भाऊंच्या अंतर्मनातला एक चित्रकार या मुलांच्या समवेत या मुलांनी आणि संस्थेने अनुभवला आणि भाऊंनी श्री गणेशाचं चित्र काढून या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. आणि तो व्यवसाय आज जिल्हा परिषदेच्या CO मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी वर्षभर लागणारी सर्व पेंटिंग ही आपल्या शाळेकडून घेण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे साहेबांनी व्यक्त केलं आणि भाऊंनी शुभारंभही केला आणि त्या गोष्टीला आपण पुढं चालू झालेला आहे. आपल्या या संस्थेच्या प्रगतीसाठी धडपडणारे सर्व अर्बन कुटुंब, सर्व सेवक वर्ग व सर्व मान्यवर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मूकबधीर विद्यालय, वसतिगृह, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय तसेच गुरुकुल विद्यालय या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.